गावठी ट्रेडिंग चालू केली ती 2022 ऑगस्टच्या आसपास. ट्रेडिंग चालू केली. ट्रेडिंग काही येत नव्हती. पहिल्यांदा ऑक्टायपिक्स ब्रोकर होता, $1,500ला $27 होतं, $55 गाठ होता. एंट्र्या घ्यायचो, आपलं चार्ट बघायचा आणि न्यूजला ट्रेडिंग करायची. असं करत 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 पहिले 4-5 हजार रुपये संपल्यानंतर कळलं स्टॉप लॉस, टार्गेट लावा, एंट्र्या घ्या, अकाउंट कसं चालवायचं, अकाउंट रेफर, ऑर्डर बिल्डर टाकणे, परत एसएल, स्टॉप लॉस, टार्गेट, त्याच्यानंतर ट्रेड होल्ड करायचा, C2C घ्यायचा, C2C नंतर हाफ क्वांटिटी बुक कशा करायच्या, ही सगळा ओव्हरऑल शिकायला 1 वर्ष गेलं. तुमचं काय म्हणणं आहे ट्रेडर म्हणून? माझी सुरुवात इंडियन मार्केटपासून झाली, ऑप्शन ट्रेडिंगपासून. स्टार्टिंगला मी एवढी इन्फॉर्मेशन नव्हती की म्हणजे ऑप्शनबद्दल, म्हणजे प्रीमियम वगैरे DK पूर्ण होते ही इन्फॉर्मेशन नव्हती आणि एक्सपायरीची पण एवढी इन्फॉर्मेशन नव्हती. ज्यावेळेस इंस्टाग्रामच्या रील्स बघून इन्फ्लुएन्स झालो मी पण, आणि मोठमोठे इन्फ्लुएन्सरचे प्रॉफिट बघून मी पण इन्फ्लुएन्स झालो होतो. त्याच्यामुळं मी माझ्या पंजाबराव शिष्यवृत्ती आलेली फर्स्ट इयरची मी डिसेंबर 2022 साली 5,000 रुपये ॲड केलेले अँजलवरमध्ये. आणि मी पहिला ट्रेड घेतला. पहिल्या ट्रेडमध्ये मला 118 रुपयाचा प्रॉफिट झाला. म्हणजे तो प्रॉफिट 1 ते 2 मिनटामध्येच झाला होता. मग असं नसतंय का, बिगिनर्स असते, बिगिनर्स लक असते, प्रॉफिट होत असते. तर तसंच मी पण असं विचार करायला लागलो की रात्रभर विचार यायचा, 118 रुपये 1-2 मिनटात येत असेल तर जॉब करून का उपयोग आहे ना. जर आपण 5,000वर 118 रुपये काढत असेल 1-2 मिनटात, तर आपण 50,000 1 लाख कॅपिटल घेऊन आलं तर दिवसाला 2 ते 3 हजार रुपये इझी बनतील, असं एक माइंडसेट तयार व्हायला लागलं. पण हे माइंडसेट पूर्णपणे चुकीचं होतं. 2 ते 3 दिवसानंतर मी एक ट्रेड घेतलेला. त्यावेळेस निफ्टीची एक्सपायरी होती, गुरुवार होता. त्यावेळेस माझं ना 5 मिनटामध्ये लास्टच्या 3 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत माझं कॅपिटल 0 झालं. 5,000 रुपयाचं? 5,000 रुपयाचं डायरेक्ट मला लॉस 9,727 रुपये लॉस दिवसाचा होता. 5,000चं कॅपिटल? 5,000चं कॅपिटल 4,727 रुपये मला लॉस दिसत होता. आणि ते वरचं जे ब्रोकरेज वगैरे जातं ना, ते ब्रोकरेज कटून मला पूर्ण लॉस दिसत होता. मग त्याच्या वेळेस कळलं की बाबा ही एक्सपायरी वगैरे असते. म्हणजे पूर्ण कॅपिटल वाईपअप झाल्यानंतर कळालं की एक्सपायरी असते. एक्सपायरी दिवशी मेंटॉर कोण नव्हता का? डायरेक्ट एंट्री कशा घेतल्या? मेंटॉर फक्त मी यूट्यूबवरचं बघून करत होतो. म्हणजे असं इथं यूट्यूबवर गेलं तर कोण असं ऑफिशियल तुम्हाला गाईड नाही करत ना. प्रत्येकाला मिळून गाईड करतात. त्याच्यामुळं ती एक्सपायरी आणि स्टार्टिंगचे 10-15 दिवस जातं शिकून की बाबा मार्केट असतं आणि अकाउंट काढणं, परत ते अकाउंट स्टेटमेंट, बँकेचं स्टेटमेंट जोडणं, त्यात माझा 1 ते 2 महिने निघून गेलते. आणि तेवढंच टीचिंग झालं. त्यामुळे ती DK वगैरे, प्रीमियम DK वगैरे काय म्हणजे काय सगळं ओव्हरऑल झाल्यानंतर, मार्केट सगळं कळायला लागल्यानंतर एकदा डिपॉझिट केलेलं $100 तर डिपॉझिट कधी केलंच नाही तर पैसे नव्हते तेवढं. 2,500, 3,000 आणि $52-54 डिपॉझिट करायचं. $55 केला होता आम्ही. त्या टायमिंगला 1 महिनाभर कॅपिटल जात होतं. त्या टायमिंगला मार्केटला आमचं कॉलेज असायचं सकाळी 10:30-11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत. तसं कॉलेज 1-1.5 वाजेपर्यंत असायचं. पण प्रॅक्टिकल FYला असल्यामुळं जरा करावं लागायचं इकडे तिकडं. घरच्यांना जरा एवढं काय नव्हतं डोक्यात ट्रेडिंग करणे. 4 वाजता कॉलेज सुटल्यावर पुरी यायच्या बा. पण आम्ही काय तेव्हा पुरी बघितल्या नाहीत. तेव्हा आम्ही 4 वाजता न्यूज असायची, 5 वाजता. तेव्हा तर सेशन ही काय माहीत नव्हतं फॉरेक्स मार्केटचं आम्हाला एवढं. न्यूज ही असायची. आयला म्हणलं सकाळनं मार्केट एवढं बरं क्लासमध्ये बसल्यावर काय पळत नाही. संध्याकाळी जेव्हा रूमवर येतो 4 वाजता, फ्रेश झाल्या मार्केटला बसल्या, मार्केट चांगली मुवमेंट देते. 10-15 मिनटातच त्या टायमिंगला 100-200 पॉईंट व्हायचं. म्हणजे 0.01नी जरी एंट्री टाकली तर 2 कॅन्डलमध्ये किंवा 3 कॅन्डलमध्येच $1, $2 दिसायचं. आयला 110-200 रुपये त्या टायमिंगला दिसायचं. म्हणजे जेव्हा पोरं घरनं पैसे घ्यायचे 4-5 रुपये, तेव्हा $200 निघायचं. म्हणजे काय आयला वाटायचं आपण थोडी किरकोळ थोडी आहे.
असं करत करत आम्ही बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस केल्या. 4 वाजता पुरी बिरी काय बघितलं नाही, त्या गाडीवर काय स्टंट केला नाही. शनिवार रविवार खूप एन्जॉय केला. असं करून काय काय गोष्टी सॅक्रिफाईस केल्या. तिथून पुढं सॅक्रिफाईस म्हणजे पोरी बघणं सॅक्रिफाईस करणे म्हणजे कॉलेज लाईफमधला सगळ्यात मोठा पॉईंट आहे हा. आणि प्रॉफिट जर $1 झाला तर संध्याकाळी खर्च आम्ही $2 जास्त करायचो. असं करून त्याच्यामुळे लॉस मध्ये राहील. त्याच्यामुळं ओव्हरऑल पुन्हा डिपॉझिट करायला पैसे नसायचे. चुकून जर $1.67 जर प्रॉफिट झाला तर $110 मास्टर असलेल्या 2 प्याला एक संपलं पैसे. पुन्हा घरनं पैसे मागायची वेळ यायची. त्यातनं पैसे जर कधी मला वाटतं एक वर्षात तर जे डिपॉझिट केलं असताना 9-10 हजाराच्या आसपास पहिला 8-10 महिने ते 4-5 हजार रुपये गेलं. अकाउंट कसं चालवून कसं काय ओव्हरव्ह्यू बघतो राहिलं 7-8 हजार रुपये गेलं. पण ते जरा असं दमादमान गेलं, महिन्यानी गेलं. त्यामुळे त्या पैशातून बऱ्यापैकी जास्त अनुभव लागला. परत बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. सेशन कळलं, मार्केट कळलं, न्यूज कळल्या. परत न्यूज कळल्यानंतर टार्गेट कळली. बाबा एंट्री घ्यायला लागलो, स्टॉप लॉस लावायला लागलो. टार्गेट घेत नव्हतं पण ॲटलिस्ट कमीत कमी स्टॉप लॉस लावायला लागतो ही तर कळायला लागलं. अशा बऱ्याच गोष्टी नंतर 2 वर्षाच्या सॅक्रिफाईस नंतर डिग्रीच्या लास्ट इयरला असं वाटायला लागलं की डिग्री काय नाही, आपण मार्केटमधनं आपल्याला पैसे काढायचे तर. पण एक आमचा मित्र तेवढ्यात अपकमिंगमध्ये थोडक्यात नाव त्याचं मराठी ट्रेडर आहे. त्याच्या आम्हाला थोडेसे ॲड्स वगैरे इंस्टाग्रामवर सोशल मीडिया इकडून तिकडून कळायला लागले की आमचा एक मित्र ट्रेडिंग करतोय असं तसं वगैरे वगैरे. आम्हाला थोडं वाटलं याला हा मित्र काहीतरी करणार असं वाटत होतं. पण आम्ही आधीपासून करतो याला हे कधी चालू केलं काय केलं असं थोडा आम्ही विचार केला. पण मित्राचा रोज प्रॉफिट पडायला लागला. मित्राचा माइंडसेट एवढा स्ट्रॉंग होता पहिलाच की त्याच्याकडे बघून आमच्यात इच्छा वाढली की आपण बी होऊ शकतो. आपण बी आता त्यांनी कधी केलं माहीत नव्हतं पण आम्ही ते आम्ही पण लई दिवसाला करतो. मग आम्हाला वाटलं हमारा भी हो जाएगा. इसलिए आम्ही चालू केलं चांगली तयारी. आणि त्याला भेटलो. परत 1-2 मित्र आमचे जरा मोठे ट्रेडर होते. म्हणजे ऑन ॲव्हरेज ते 3-4 लाख रुपये प्रॉफिट झाला होता. एक जण 3-4 लाख रुपये लॉस झाला होता. ते काय म्हणले एक सेफ झोनने पळा. म्हणजे तुमच्यापाशी तुम्ही जर आमच्या IT मध्ये होतो जरा आम्ही IT फील्ड टाईपमध्ये 2024ला पास आउट होणार होतो. आम्हाला ओव्हरव्ह्यू असं वाटलं याला आपल्याला जर जॉब लागला वर्क फ्रॉम होम 10, 15, 20, 25, 3 लाखापर्यंत पॅकेज लागते म्हणायची. मी तर म्हणायचो 2 लाखापासून 3 लाखापर्यंत जर लागलं तर 10-15 हजार रुपये आपल्याला म्हणजे थोडक्यात. तेव्हा परत आम्ही एक्सएनएसला आलो होतो. एक्सएनएसला जवळपास 8,200च्या आसपास डिपॉझिट चालू होता 2024च्या आसपास. आम्ही एक्सएनएसला आलो. एक्सएनएसला आल्यावर आम्ही म्हटलं याला $100 डिपॉझिट खर्च जाऊन $100 डिपॉझिट झालं म्हणजे आपण ट्रेडर होईल. त्या हिशोबाने आम्ही ती डिग्री कंप्लीट केली. परत आम्ही पुढं ॲडमिशन बी घेतलं इकडं तिकडं. आणि ॲडमिशन घेतल्यानंतर असं वाटलं की आपण आता जॉब करू. पण काय घंटात जॉब लागला नाही. आम्ही भरपूर प्रयत्न केले. जॉब लागत होता नॉन टेक्निकलला किंवा मार्केटिंग किंवा बॅक ऑफिस टाईममध्ये. पण थोडंसं खानदानी रईस होतं आमच्या घरची जरा. त्यामुळं आम्हाला वाटायचं यायला नको काय. पण असं फक्त घरच्याला वाटायचं आम्हाला वाटायचं. पण परत हळूहळू मोठं झाल्यावर कळलं आपण गरीब आहे. असं मला वाटायचं बारकेपणी आपण मोठं झाल्यावर सगळ्याला मदत करावी. आता असं वाटतं कोणीतरी मला मदत करावी. एवढी गरीब परिस्थिती झालेली आहे आमची. गरीब म्हणजे खायला प्यायला आहे सगळं शरीर चांगला आहे एवढा काय विषय नाही. तरी पण आता ट्रेडिंगला कॅपिटल मित्रांनो ट्रेडिंगला कॅपिटल कोणाला मागू नका. उसनं पैसे घेऊन ट्रेडिंग करू नका. जोपर्यंत तुम्हाला तुमच्यावर 100% नाही 101% विश्वास होईल तेव्हा पैसे घरच्यांकडून घेतलेले ठीक आहेत. बाहेर पुन्हा पैसे घेतलं लॉस झाला तर ती कधी वर येत नाही. प्रेशरमध्ये ट्रेडिंग होत नाही. सिम्पल सांगतो मी शुक्रवारी प्रॉफिट लॉस झाला तर मला सोमवार मंगळवार ट्रेड करता येईल. माझा माइंडसेट एवढा स्ट्रॉंग नाही. त्यामुळं पैसे कोणाकडनं घेऊ नका. आणि एक मला तर वाटते IITतनं जरी पास झाला असला एखादा प्लेयर तर त्याला स्वतः सांगणं 1 वर्ष कोणाला सांगू नका ट्रेडिंग करतोय काय करतोय ह्याव चाललंय त्याव चाललंय. गावात ह्याला सट्टा बाजार म्हणते ती. सट्टा बाजार नंतर कुमार ह्याव त्याव ते पैसे काय नसते. 1 वर्ष कोणाला सांगू नका. कमीत कमी 1 वर्षाने शिकतोय तरी म्हणलं बाबा ठेकायचं चाललं. पण 1 वर्ष तर शेजारच्याला बसलेला सुद्धा कळलं नाही पाहिजे ट्रेडिंग करतोय. ती जर कळलं ती नजर लागते ही तर लय लांबचा विषय. त्याच्या आधीच लोक म्हणजे ते खड्ड्यात जाते. आयगल ट्रेडिंग करून काय करणं नाही. लोक नाव ठेवते ती लोकांच्या आईची गाण लोकांचा काय आपला संबंध नाही. पण सुरुवातीला तसं काय करू नका. काय म्हणणं आहे?
8 महिने ऑप्शन ट्रेडिंग केली. 8 महिन्यानंतर समजलं की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये डीकेच्या नादात सगळे पैसे जायला लागले. म्हणजे पूर्ण ब्रोकरेज आणि ह्यातच कॅपिटल उडायला लागलं आणि प्रॉफिट तर होत नव्हता. मग नंतर 8 महिन्यानंतर फॉरेक्समध्ये एंट्री केली. नंतर गोल्डचा चार्ट, US100चा चार्ट बघितला. US100मध्ये एवढं ट्रेड नाही केले, पण गोल्डचा चार्ट बघायला चालू केला. बघा, जो माणूस इंडियन मार्केटमधून फॉरेक्स मार्केटमध्ये येतो ना, त्याला ना जास्त गोष्टी शिकायची गरज नाही लागत. थोड्या गोष्टी शिकल्या ना तो माणूस प्रॉफिटेबल होऊ शकतो. मी पण गोल्डमध्ये ट्रेडिंग चालू केली. स्टार्टिंगला थोडा लॉस झाला, पण नंतर ॲव्हरेजमध्ये प्रॉफिट होत होता. म्हणजे रिस्क मॅनेजमेंट फॉलो करायचं. नंतर मला म्हणजे 1-2 व्हिडिओज बघितल्यानंतर मला कळालं की बाबा रिस्क मॅनेजमेंटच हा सगळ्यात मेन मुद्दा आहे ट्रेडिंगमधला. जर रिस्क मॅनेजमेंट केली तर तुमचं 50% जरी तुमच्या स्ट्रॅटेजीची ॲक्युरेट असेल तर तुमचं कॅपिटल डबल होऊ शकतं. ज्यावेळेस कॅल्क्युलेशन केलं ना, त्यावेळेस कळालं की रिस्क मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेस मला महिन्याला $50 ते $100 प्रॉफिट होत होता $70वरती. पण आता नंतर ना थोडं जरा माइंडसेट चेंज झालं. माइंडसेट चेंज झाल्यानंतर लॉस आणि प्रॉफिट दोन्ही पण कंबाईन व्हायला लागलं. म्हणजे ना फेजेस चेंज होत आल्या. एवढ्या फेजेस ना म्हणजे रात्र दिवस झोप लागत नव्हती की जॉब करायचं का ट्रेडिंग करायची. ह्यात एवढं कन्फ्यूज झालं आहे. एवढं अजून पण कन्फ्यूज आहे की जॉब करायची का ट्रेडिंग करायची. फुल टाईम अजून कोणताच डिसिजन घेतलेला नाही. पण आता आम्ही ट्राय करतो की दोन्ही गोष्टी जमतील का, पण दोन्ही गोष्टी जमणार नाही एवढं ओके.